नमस्कार शेतकरी बांधवांसाठी राज्याच्या कृषी क्षेत्रातून एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। तुम्ही जर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 9व्या हप्त्याची आणि रखडलेल्या पीक विम्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा एकदा 2000 रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। पण थांबा, हा पैसा नक्की कोणाला मिळणार आणि तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर तुम्हाला कोणतं काम तातडीने करावं लागणार आहे, याबद्दलची सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहितीमुळे तुमचा हप्ता थांबू शकतो। शेतकऱ्यांच्या मनात शंका असते की सरकारकडे पैसा आहे का? तर मित्रांनो, राज्याच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी योजनेसाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे। सरकारकडे निधी उपलब्ध आहे आणि शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रशासन वेगाने काम करत आहे। त्यामुळे हप्ता मिळण्याबाबत कोणतीही चिंता करू नका, फक्त कागदपत्रे अपडेट ठेवा। जर तुमचे पैसे अद्याप आले नसतील तर गोंधळून न जाता खालील गोष्टी तपासा। पहिली गोष्ट म्हणजे ई-केवायसी। सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ई-केवायसी आहे। ई-केवायसी जर पूर्ण नसेल तर सरकार पैसे पाठवू शकत नाही। लगेच तातडीने जाऊन CSC केंद्रावर हे काम पूर्ण करून घ्या। आधार बँक लिंक। तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी DBT साठी लिंक असणं अनिवार्य आहे। 7/12 नोंदणी। तुमची 7/12वरील नोंदी पोर्टलवर योग्य आहे का याची खात्री करा। जमिनीच्या नोंदीत चूक असेल तर हप्ता थांबू शकतो। फक्त नमो शेतकरी योजनाच नाही तर पीक विम्याबाबतही मोठी अपडेट आहे। मुख्यमंत्री आणि सरकारने जाहीर केल्याप्रमाणे खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांना हेक्टरी 12,500 रुपयापर्यंतचा पीक विमा दिला जाणार आहे। येत्या 10 ते 15 दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। जर तुम्हाला तुमची रक्कम तपासायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन पोर्टलवर तुमची रक्कम तपासू शकता। तिथे जेवढी रक्कम दिसेल तेवढीच तुमच्या बँक खात्यात जमा होईल। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मला हे पैसे मिळणार का? याचं उत्तर अगदी सोपं आहे मित्रांनो। नमो शेतकरी योजनेचा लाभ थेट PM किसान योजनेशी जोडलेला आहे। PM किसानचा 22वा हप्ता। ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यात PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला आहे ते सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र आहेत। यादीची तयारी। सरकार आता अशा लाभार्थ्यांची यादी तयार करत आहे की ज्यांना केंद्राचे पैसे मिळाले आहेत। जर तुम्हाला केंद्राचा हप्ता मिळाला असेल तर राज्याचे 2000 रुपये तुमच्या बँक खात्यात येणं निश्चित आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर आणि गावागावात एकच चर्चा आहे, ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची। मार्च महिन्याच्या अखेरीस अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा झाले। बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतंय की हा 9वा हप्ता आहे, पण तसं नाहीये मित्रांनो। कारण काही तांत्रिक कारणामुळे ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळाला नव्हता त्यांचे प्रश्न सुटल्यानंतर त्यांना तो हप्ता उशिरा मिळाला आहे। त्यामुळे जर तुम्हाला नुकतेच पैसे मिळाले असतील तर तो 8वा हप्ताही असू शकतो। मग 9वा हप्ता कधी येणार? सरकारनं आता 9व्या हप्त्यासाठी मोठी तयारी केली असून सुमारे 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। शेतकरी मित्रांनो, शेती आणि सरकारी योजनांच्या अशाच ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांना आणि WhatsApp ग्रुपवर शेअर करायला विसरू नका, जेणेकरून कोणाचाही हप्ता चुकणार नाही।
तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.